बंधनाचा तोडू फासा, बंधनाचा तोडू फासा, देऊ आशा टाकोनी, नाही तेची घेता शिरी, होईल दुरी निज पंथ, नाथिलेची माझे तुझे, नाथिलेची माझे तुझे, कोण ओझे वागवी, नाही तेची घेता शिरी, होईल दुरी निज पंथ. तुका म्हणे अंतराय, तुका म्हणे अंतराय, देवी काय जिणे नाही तेची घेता शिरी, होईल दुरी निज पंथ. महायोग पीठे तटे भीमरथांबर पुंडरीकाय दाखव मुनींद्र, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंग आत्मरूप गणेश केलिया स्मरण होय सगळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे नमस्कार. मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं मानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, प्रसन्नं प्रपन्नार्त्यं देवदेवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. बंधनाचा तोडू फासा, देऊ आशा टाकोनी, नाही तेची घेता शिरी, होईल दुरी निज पंथ. प्रस्तुत भगवत चरणारविंदी आणि सेवा समर्पित करण्यासाठी आपण सर्व भक्त भागवत माझ्या भक्ती माता आणि भगिनी, मला गुरुस्थानी असलेले, माझ्या आदर्शाच्या ठिकाणी असलेले
समस्त वारकरी टाळकरी भजनी कलावंत मंडळी भाविक जन हो, आपणा सर्वांच्या समोर आज सेवेसाठी म्हणून निवडलेला अभक्त देवचे मानसंत निवृत्त वैराग्याचे मुक्तिमंत पुतळे ज्यांनी संप्रदाय मंदिरावर स्वतंत्रत्वानी कळस चढवणारे श्रीमंत सद्गुरु जगद्गुरु संत शिरोमणी संत तुकाराम महाराजांच्या गाथ्यातला स्वस्थितीचं वर्णन करणारा, स्वतःबद्दल बोलताय तुकोया अभंगातून, म्हणून स्थितीपर प्रकरणात आढळणारा 4 चरणांचा गोड चिंतनी असा अभंग आहे। या अभंगामध्ये कोणा साधकांनी तुकोबांना त्यांच्या अवस्थेबद्दल, त्यांच्या स्थितीबद्दल, त्यांच्या सध्याच्या क्रियाकलापाबद्दल किंवा पुढच्या नियोजनाबद्दल काही एक प्रश्न केलेला आहे। त्या प्रश्नाला दिलेलं उत्तर म्हणजे 4 चरण आहेत। महाराज म्हणतायत, काय चाललंय तुमचं, काय करताय तुम्ही, काय करणार आहात तुम्ही, किंवा काय केलंय आजपर्यंत परमार्थाची वाटचाल काय तुमची। प्रश्न असा आहे, महाराज म्हणतात, बंधनाचा तोडू फासा, आम्ही बंधनाचा फासा तोडला किंवा तोडणारा, कसा तोडणार, सोपं आहे। देऊ आशा टाकोनी, आशा सुटली की बंधन सुटणार नाही, त्याची घेता शिवी, जे नाही ते डोक्यावर वळायचं नाही ओझं, त्याच्याने काय होतं, होईल दुरी निजपंथ। निजपंथ म्हणजे आत्मतत्व, आत्मवस्तू, त्याच्या मार्ग जो आहे प्राप्तीचा, त्या आत्मवस्तूच्या मार्गापासून मी दूर जातो। म्हणून हे जर टाळायचं असेल, महाराज म्हणतात, नातिलेची माझे तुझे, आम्ही काय केलं, माझं आणि तुझं नष्ट केलं। माझं तुझं म्हणजे अहंता आणि ममता ही संपवली, मग काही ओझं वागायचं कारण राहिलं नाही। कोण ओझे वागवी, आणि शेवटी म्हणतात तुकोबा त्या प्रश्नकर्त्याला, तुका म्हणे अंतराय, देवामध्ये आणि जीवामध्ये ज्या ज्या गोष्टींनी अंतर पडत असेल, तुमच्या जगण्याला काही अर्थ राहत नाही म्हणाले। तुका म्हणे अंतराय देवी काय जिणे ते, अभंगाचा सरळ शब्दशः अर्थ असा आहे। विस्तृत निरूपण करण्याच्या पूर्वी थोडासा परिहार संप्रदायाच्या संकेतानुसार द्यायचा तो असा, आपल्या पवित्र पुण्यभूमी श्री क्षेत्र वलखेड नगरीमध्ये भारतीय आत्मोन्नती आणि विश्वशांती सद्गुरु सेवा मंडळ समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र वलखेड यांच्या विद्यमाने पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने, साधू संतांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने, समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि भजनी मंडळाच्या या सर्व गुणवंत कलाकारांच्या सहयोगाने, हरिभक्त परायण आमचे बंधू निवृत्ती महाराज यांच्या मार्गदर्शनाने गेली 11 वर्ष अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण असंच नियम चालू आहे। सप्ताह म्हटलं की पारायण झालं पाहिजे, ते गाथेचं पारायण असेल, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण असेल किंवा अन्य कोणत्या ग्रंथाचं असेल, पण आम्ही हे 2 ग्रंथ प्रामुख्याने निवडतो। मला आनंद वाटला, बरीच मंडळी पारायणाला बसलेली आहे आणि व्यासपीठ संचालक आमचे नाना आणि महाराज यांच्या तितका बसेना, पण बसू दे, जे पारायणाला बसलेले आहेत त्यांना वंदन करतो, कारण एक तरी ओवी अनुभवा, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवा, आमच्या कानावरून ते गेलं पाहिजे। उत्तम असं नियोजन संयोजन असं म्हणतात, योजकच तत्र दुर्लभ, आणि या वलखेडी नगरीमध्ये योजकांची कमी नाही आहे सगळ्याच बाबतीत। मग नर्मदा परिक्रमा सेवा संघ असो
वारकरी उपक्रम असो, सर्वजण इथे हिरिरीने भाग घेत असतात. अमंत्रम अक्षरम नास्ति नास्ति मूलम अनौषधम अयोग्य पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः. ज्या अक्षराचा मंत्र बनत नाही असं भाषेमध्ये अक्षर नाही. प्रत्येक अक्षर मंत्र मूल. अमंत्रम अक्षरम नास्ति नास्ति मूलम अनौषधम. ज्या वनस्पतीचं औषध बनत नाही अशी वनस्पती उगवलेली आजपर्यंत. मी जवळ राहतात पहाडाच्या, त्यामुळे आपल्याला माहिती आहे प्रत्येक वनस्पतीमध्ये औषधी गुणधर्म आहे, आपल्याला माहित नाही म्हणून. नास्ति मूलम अनौषधम अयोग्य पुरुषो नास्ति. अयोग्य माणूसच नसतो कोणताही, पण त्याची योजना योग्य ठिकाणी करून घेणारा योजकस्तत्र दुर्लभः. अखिल भारतीय महानर्मदा परिक्रमा सेवा संघाचे आमचे राष्ट्रीय महासचिव हरिभक्त परायण नारायण दादा चित्ते, कांतीलाल दादा कदम, नियुक्ती आणि स्थापनेचे संयोजक माननीय आमच्या भगिनी माझी बहीण नलिनीताई सरोदे, महाराष्ट्र प्रदेश महिला विंगच्या संयोजक विजयाताई खैरे, आमच्या सुगंधाताई आलेल्या आहेत. सुदाम नाना तर असतातच, ती घरची मंडळी येते म्हणाले माझं नाव घेऊ नका. उत्तम असे गुणवंत कलाकार नितीन महाराज आहेत. संदीप महाराज आहेत, प्रदीप महाराज आहेत. बरीच मंडळींची नाव आहेत, सगळ्यांची घेणं शक्य नाही, पण ही सगळी तरुण मंडळी. जिथे जिथे सप्ताहामध्ये तरुणांचा सहभाग दिसला की मला खूप मनापासून आनंद होतो. कारण ही संप्रदायाची धुरा ज्यांच्या समर्थ खांद्यावर सोपवायची आहे, त्या तरुणांना जर रुची नसेल तर म्हातारे राहणार नाहीत आणि तरुण येणार नाही. मोठी एक पोकळी निर्माण होते. कारण ज्येष्ठतेनुसार जाणं तर प्रत्येकाला असतंच. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्त परायण महानुभाव यांचं सकाळी देहावसान झालं. आबा अत्यंत समर्पित असे साधक होते. नाशिक जिल्ह्यात त्यांचं मोठं काम होतं. जळगाव जिल्ह्यात आमच्यापासून जवळ 25-30 किलोमीटरवर त्यांचं गाव आहे. तिथे त्यांची अंत्ययात्रा झाली. इथे झालं, इथे सेवा पण झाली. मागच्या वर्षी सेवाही झाली. आणि आमचे बंधू आहेत, गुरुबंधू निवृत्ती महाराज. आमचा परिचय वैष्णव सदन आळंदी इथे पहिल्या सप्ताहाच्या निमित्ताने झाला. महाराजांची सेवा होती आणि आळंदीच्या अधिक मासाच्या सप्ताहाच्या निमित्ताने हा परिवार यांनी मला स्वीकारलं, मला खांद्यावर घेतलं, मोठं केलं, मोठी पदं दिली. मोठ्या होणाऱ्यांनी हे विसरू नये की आपण कोणाच्या खांद्यावर जाऊन बसलेलो. कारण यात्रेमध्ये लहान पोरगं जर यात्रेची गंमत पाहतं बापाच्या, काकाच्या, मामाच्या खांद्यावर बसून, त्याला असं वाटतं की आपण बापापेक्षा मोठे झालो, उंच झालो. पण ज्या खांद्यावर तो बसला आहे त्या खांद्यांमुळे तो मोठा झालेला असतो, याची विनम्र जाणीव मला आहे. असो, उत्तम असे या संयोजनाबद्दल सर्वप्रथम समाधान व्यक्त करतो. आपल्या अभंगाकडे येतो. बंधनाच्या गोष्टी आहेत आणि स्थितीपर अभंग आहे. संतांची स्थिती तुमच्या माझ्यासाठी उपदेश असतो असं समजायचं. ते जेव्हा स्वतःबद्दल बोलतात तेव्हा मी कसं वागायचं हे मी त्यांच्या स्थितीवरनं बोध घ्यायचा असतो. महाराज बंधनाचा तोडू फासा असं म्हणतात. कोणती बंधन हे समजून घ्या. ती तोडणार केव्हा, कशी तोडणार? 3 प्रकारची बंधनं आपण जन्माला येताना घेऊन येतो. एक आपल्या कर्माचं बंधन असतं, सोबत घेऊनच येतो. केले कर्म झाले तेची भोग आले. संचिताचं गाठोडं सोबत घेऊन येतो आपण आणि त्यानुसार आपल्याला
चांगले वाईट भोग प्राप्त होतात. भोगे कळो येती मागील ते जन्म, उत्तम मध्यम कनिष्ठ घेऊनच आलो आपण. या बंधनामध्ये आहोत, माता पित्याच्या ऋणामध्ये त्या बंधनामध्ये आहोत, देवाच्या ऋणामध्ये आहोत, शास्त्रांच्या गुरूंच्या ऋणामध्ये आपण आहोत. ही बंधनं घेऊनच आलेलो आहोत. त्यानंतर आपल्याला बाकीची बंधनं येतात. इथे आल्यानंतर नात्यांचं बंधन पहिल्यांदा येतं. कोणीतरी भाऊ असतो, बहीण असते, आई असते, मावशी असते, आजोबा असतो, आजी असते, आत्या असते, मामा असतो, काका असतो. ही नात्याची बंधनं हळूहळू परिचित होत जातात. त्या बंधनांचा मध्ये आपण अडकतो आणि त्याच्या पुढे आपण शिकल्यानंतर, मोठे झाल्यानंतर आपल्या स्वतःच्या विचारांचं, मान्यतांचं बंधन आपल्याला अडकवतो. या बंधनातून माणूस सोडत नाही. कारण बंधन कळलं पाहिजे. सोडायचं असेल तर बंधन कळलं पाहिजे. बंधनच कळत नाही असा एक वर्ग असतो. सुटण्याचा मार्ग सुचेल कसा काय? मला बांधलेलं आहे हे जर मला समजलं नाही. आपल्या गोठ्यामध्ये जनावरं असतात. आपल्या दाव्याने म्हणा, साखळदंडाने म्हणा, आपल्या खुट्याला बांधलेलं असतं. त्यांना तो खुंटा किती पक्का आहे, जनावरांची ताकद किती आहे. तुमचा शेतामध्ये चालणारा नांगर जर अडकला एखाद्या झाडाच्या मुळीमध्ये आणि तुम्ही दटावून त्या बैलांना हाकललं तर तो फाळ आणि ती मुळी सुद्धा तोडून ते वर काढू शकतो अडकलेलं. एवढी प्रचंड ताकद तुमच्या बैलामध्ये आहे, तुमच्या म्हशीमध्ये आहे, तुमच्या रेड्यामध्ये आहे. मग तो एवढासा साखळदंड आणि तो बांधलेला खुंटा, हे काय? त्याच्यासाठी त्याला अवघड आहे का तोडून? नाही. पण त्याला समजत नाही की मला बांधणं आहे. त्याला बंधन कळत नाही. ही अडचण आहे. ज्या दिवशी त्याला बंधन कळेल ना महाराज, तो सांगेल तुम्हाला बांध, आणखी पक्क बांध. तू घरी तर जा, मग पाहतो तुझं दावण, पाहतो तुझा खुंटा. तो उचलून टाकेल, बंधन तोडून टाकेल. कळत नाही. बरं, या पशूंचीच गोष्ट आहे असं नाही. आपल्यामध्ये सुद्धा अशी पशुवृत्तीची मंडळी असते की ज्यांना बंधन कळत नाही, म्हणून सुटण्याचे मार्ग सुचत नाही. काही लोकांना बंधन कळतं, पण ते सोडावं कसं, तोडावं कसं हे समजत नाही. हे थोडा त्याच्यापेक्षा वरचा वर्ग आहे. तुमच्या आमचा, माझ्यासारखा, तुमच्यासारखा, आपल्यासारखा. आपल्याला बंधन कळलं, सुटण्याचे मार्ग आपल्याला सुचत नाही. पण असा एक वर्ग आहे, तो संतांचा वर्ग आहे की ज्यांना बंधन कळलं आणि बंधन त्यांनी सोडलं देखील. जुन्या काळातला दृष्टांत आहे. जेलचा रौप्य महोत्सव होता, तुरुंगाचा रौप्य महोत्सव होता. आणि राजाने जेलरला निरोप पाठवला, माझ्या राज्यातल्या जेलमध्ये कैदी सुद्धा सुखी राहायला पाहिजे, सगळ्या सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजे, तक्रारी कैद्यांच्या सुद्धा कोणत्या यायला नको, मी स्वतः येऊन पाहिजे. निरोप दिला जेलरला. जेलरने सगळ्या कैद्यांची मीटिंग घेतली. बघा बाबांनो, राजा येतोय, मंत्री येतील, सोबत त्यांचे पीए येतील. तुमच्या काही अडचणी असतील तर सांगा, तुमच्या काही तक्रारी असतील सांगा, माझ्याबद्दल असल्या तरी सांगा, पण काही मागण्या असतील तर मागून घ्या, आज पूर्ण होणार आहे. राजेसाहेब येणार आहेत. राजेसाहेब आले, जेलच्या कैद्यांना स्वतः भेटले. बाबा, तुमची काय अडचण आहे? बाबा म्हणाले, जेवण अत्यंत निकृष्ट दर्जाचं मिळतं. म्हणाले, कोण केटरर आहे? किती सुंदर फराळ मिळाला आपल्याला. कोण केटरर आहे? मी चौकशी केली. केटरर कोण आहे? म्हणाले, त्याचा कॉन्ट्रॅक्ट बंद करा आणि यांना देऊन टाका.
काही जणांना दर आठवड्यात 2 मिष्टान्न भोजन दिलं पाहिजे, चांगलं भोजन मिळालं पाहिजे. बर, लगेच ऑर्डर, लगेच कार्यवाही. दुसऱ्याला म्हणाला तुझी काय अडचण? म्हणाले पंखा सुद्धा नाही इथे, उकाडा किती होतो. म्हणाले पंखे लावून द्या, जमलं तर कूलर लावून द्या. तिसऱ्या कोठडीमध्ये एक संन्यासी बाबासारखे बाबा, पांढरी शुभ्र दाढी, पांढऱ्या जटा. म्हणाले तुमची काय अडचण आहे बाबा सांगा. काय सांगू म्हणाले, माझी गाडी एसी होती, माझी कुटिया एसी होती, मी तासाभरासाठी उतरलो तिथे सुद्धा एसी व्यवस्था असायची, आता जेलमध्ये टाकलं. मग म्हणाले बाबांना एसी बसून द्या. आहेत बाबा अजून तिथे. चौथ्या कोठडीत एक सुशिक्षित कैदी होता. म्हणाले मला वाचायला पेपर मिळत नाही, ग्रंथ मिळत नाही, इथे पेपर मिळाले पाहिजे. म्हणाले एक लायब्ररी उघडा जेलची, यांना हवे ते ग्रंथ द्या, हवे ते पेपर द्या. अशी कोणाला सगळ्यांना मागण्या पूर्ण करत करत शेवटच्या एका कोठडीवर गेले. बाबा तुमची काय मागणी आहे? म्हणाले काय मागू, तू काय देणार आहेस? म्हणाले सगळ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या, बघून घ्या, विचारून घ्या, तुमचीही मागणी पूर्ण होईल. तुम्ही अडचण तर सांगा काय ते. काय सांगू म्हणाले, गुन्हा न करता केवळ संशयावरनं टाकलंय, अजून बेल मिळत नाहीये. ही कोठडी उघडा आणि मला घरी जाऊ द्या. जाऊ द्या रे म्हणाले बाबांना घरी. उघडली कोठडी, बाकीच्या कैद्यांना जयहरी, जातो घरी. कसं काय सोडलं म्हणजे जे मागितलं ते मिळालं. म्हणाले आम्हाला हे सुचलं कसं नाही. आम्ही पंखे मागत राहिलो, आम्ही जेवण मागत राहिलो, आम्ही बिछाने मागत राहिलो, आम्ही एसी मागत राहिलो. आम्हाला काय आयुष्यभर इथे राहायचं होतं का? म्हणाले आम्हाला हे सुचलं नाही ते तुमचे आमचे प्रतिनिधी आहेत. आणि ज्यांना सुचलं सोड ते संतांचे प्रतिनिधी आहेत. विठ्ठल संतांना समजते बंधन तोडतात कसे. आणि म्हणून महाराज सांगतायत काय करू, काय करतो आहोत, बंधन तोडतो आहोत. बंधन तोडली आहे. पहिलं चरण मी सुरुवातीला उल्लेख केला नाही. आमचे गुरुबंधू ज्येष्ठ कीर्तनकार देशातले आणि आपल्या उत्तर महाराष्ट्रातले महारू बाबा यांनी बंधन तोडलं, आशा सोडल्या आणि आत्मस्वरूपाचा पंथ जो आहे तो जवळ गेला. ज्या तत्वाच्या प्रचारासाठी त्यांनी आयुष्य खर्च केलं त्या तत्वामध्ये ते विलीन झालेले आहेत.
त्यांच्या श्रद्धांजलीच्या निमित्ताने मुद्दाम हा अभंग सेवेसाठी निवडला. नाही तर माझा आजचा नियोजित अभंग 4 चरणांचा होता, चौचरणी चौकडी प्रकारातला. फार सुंदर अभंग आहे, कधीतरी आलो तर सांगेन तुम्हाला. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा. चौकडी प्रकारातला अभंग आहे. ठरवलं तो होता, पण सकाळीचा आबांचा निरोप आला. म्हटलं आबांना श्रद्धांजली आज या ठिकाणी व्हावं. ही योग्य जागा आहे, ही योग्य माणसं आहेत त्यांच्या समोर. काय म्हणतायत तुकोबाराय? बंधनाचा तोडून फासा, बंधन, फासा आणि आशा 3 शब्द महत्वाचे आहेत या चरणामध्ये. फासा मूळ शब्द आहे पाश. पाश याचा मूळ शब्द आहे आणखी पशु. पशुला बांधण्याचं जे साधन असतं त्याला पाश असं म्हणतात. आणि त्या पाशापासून जो बनला तो फास. पशुसाठी आहे तो, माणसासाठी नाही. पण आम्ही सुद्धा 7 पाशांमध्ये अडकलेलो आहे. जन्माला आलो मीपणाचा पाश, अहम पाश. अवतीभोवती माणसं दिसली स्वजन पाश. राहायला घर लागतं गृहपाश. मोठा झाला लग्न झालं दारापाश. मुलं झाली पुत्रपाश. या सर्वांसाठी पैसा लागतो वित्तपाश. हे सगळे 6 पाश कदाचित म्हणावं सुटत नाही, पण कदाचित आपण आपले सैल होऊन जातील. पण आशा पाश तो 7वा. आशेचा पाश जो आहे तो मोठा अवघड पाश आहे. शास्त्रकार सांगतात आशानाम मनुष्यानाम कश्चिद आश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्तास तिष्ठन्ति पंगुवत. आशा ही विचित्र साखळी आहे म्हणाली. आशेच्या साखळीला ज्याला बांधलं या साखळीने तो धावतच सुटतो. बांधलं तो धावत सुटतो. आणि आशेची साखळी ज्याची सुटली तो शांत बसून राहतो. ज्याने धावायला पाहिजे तो बसून राहतो. आशा सुटली तो शांत राहतो. आशेला बांधला, आशेचे बांधले तुका म्हणे माया, म्हणे माया या सगळ्या सोडाव्या लागतात, सगळ्या तोडाव्या लागतात. वासनेचे मूळ छेदिल्या वाचुनी तरलासे कोणी म्हणू नये. आशा हे समूळ खणून काढावी तेव्हाची गोसावी व्हावे तेणे. तुला म्हणे जया योगाची तातडी.
आशेची बी बुडी करा आधी, आशेची बी बुडी करा आधी, आशेची बी बुडी करा आधी, आमची दया लोकांची कातडी, आमची दया लोकांची कातडी, आमची दया लोकांची कातडी, आमची दया लोकांची कातडी, आशेची बी बुडी करा आधी, आशेची बी बुडी करा आधी, आशेची बी बुडी करा आधी। आशेची बी बुडी करा म्हणजे बिवाड पुसून टाका तिथं। तण उगवताना तण शेतकरी त्या तणाचा संपूर्ण कंद काढतो, तणनाशक फवारतो, पुढच्या वेळेला अंकुर फुटू नये। आशेची बी बुडी करा आधी। आशा निर्माण झाली संतांना। समर्थ रामदास महाराजांचा किस्सा। माई साधु को आज खीर खिलाएगी, खीर खानी है। आईना आनंद झाला, म्हणाले गुरुजी बस बैठिए, अभी बनाती हूँ आपके लिए खीर, बस 2 मिनट मैगी की खीर बनाऊंगी। पटकन होते, एक कटोरा भरून आणला। महाराज म्हणाले इतनी खीर से नहीं चलेगा माई, कढ़ाई भर के लाओ। खीर खाण्याची इच्छा झाली, म्हणाले मला। बाईला आणखी आनंद झाला। 5 मिनिट आणखी थांबवलं, कढईवरून खीर आणली, कटोरा भरून द्यायला लागली। आप चली जाइए, कढ़ाई इधर रख दीजिए, कटोरा इधर रख दीजिए, माई आप चली जाइए। महाराजांनी कटोरा भरायचा, प्यायची, कटोरा भरायचा, प्यायची। आजची आमटी तशीच प्यालो मी, गरोड कमी टाकली, गेलो जास्ती। बर 8-10 कटोरे खीर प्याले, 8-10 कटोरे खीर प्याले, 11वा कटोरा भरला। आता आपण जर तसं केलं, 11वा कटोरा तोंडाजवळ नेला तर मधले 10 गेलेले म्हणतील आम्हाला पहिल्यांदा बाहेर घेऊ, नंतर 11वा टाक। लुचमळून गेलं पोट, मळमळ व्हायला लागली, बाहेर गेले, बोट घातली तोंडामध्ये, खीर संपूर्ण काढून टाकली प्यायले। त्यांना खीर नव्हती खायची, साधूची जीभ आणि तिला खीर खाण्याची इच्छा झालीच कशी? जिभेला शिक्षा द्यायची होती। जिभले घे, खा खीर, पी खीर, काय खायचं ते आज, यानंतर खीरचं नाव नाही काढायचं। शिक्षा दिली, वासना जळाल्या। त्याच्या पुढचं सांगतो, महाराजांच्या समोर जर कोणी आज पंक्तीमध्ये खीर होती हो, असं नुसतं संवाद म्हटला, वाक्य खीर नका दाखवू, आज खीर खाल्ली हो, तिकडे महाराज वांत्या करायला लागून जायचे। आणि त्याच्या पुढचं सांगतो, तुम्ही नुसतं खी म्हणा तरी महाराजांना मळमळ व्हायला लागून जायची। खी म्हणतात, याला आशा सोडणं, याला वासना जाळणं म्हणतात। संत जाळतात। आस सोडायचा असेल तर फास कोणी बांधला, ते कळलं पाहिजे ना। कोणी बांधलंय तोच सोडेल, मला कोणी बांधलंच नाही, मी स्वतःलाच बांधून घेतलेलं आहे। मला जर स्वतःला मी बांधून घेतलेलं आहे तर दुसऱ्याने येऊन सोडवायचं का? मला कोणी सोडवायचं? आपुले आपण
मनापासून घेतलं असेल तर माझी सोडवण मीच करायचंय. उत्तरेदात्मनात्मानमात्मानमवसादे आत्मैव आत्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मना. मीच माझी सोडवण करायला पाहिजे. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये आता येईल तुम्हाला, तुम्ही पारायण करताय किंवा येऊन गेला असेल तेव्हा सुंदर दृष्टांताने हा विषय समजून सांगतात. पोपट पकडणारे पारधी असतात ना, सोपी युक्ती करतात. एक बारीक दोरा घेतात किंवा दोरी घेतात, बारीक पक्की काकरी म्हणतो आपण त्याला, आणि त्या काकरीमध्ये नळ्या ओवून देतात. नळ्यांमध्ये ती काकरी दोरी ओढतात. बाहेरून नळी दिसेल, आतमध्ये दोरा आहे. आणि हे झाड तर ते झाड, अशा दोन झाडांना त्या दोन टोक त्या दोरीचे बांधून देतात. ती ज्या नळ्या ओवलेल्या आहेत बाहेर आतमध्ये त्या दोरीला, त्या नळीला भाकर तुकडा बांधून देतात आणि असा लोणकळता ठेवून देतात. घरी निघून जातो पारधी. पोपट येतो, नळीवर बसतो. नळी थोडी हलते कारण मध्ये दोरा आहे. मग तो बॅलन्स बिलन्स सांभाळतो थोडासा पक्का, आणि थोडासा विश्रांती घेतल्याबरोबर पाहतो खाली, अरे खाद्य पण आहे इथे. खाली वागतो. खाली वाकल्याबरोबर नळी फिरून जाते ना, मग तो उलटा होतो. माऊलींची ओवी आहे, शुकाचेनी अंग भारे नळिका भोविनली येरी मोहरे. येरी मोहरे म्हणजे उलटी फिरली ती. मग तो असा इकडे तोंड होतं खाली, तो वरती आभाळाकडे झाली त्याची चोच. मग त्यांना उडावं ना, त्याच्याजवळ पंख आहेत ना. विसरोनी जाय पंख दोन्ही, विसरोनी जाय पंख दोन्ही, विसरोनी जाय पंख दोन्ही. नळिके सोबी वाटी, नळिके सोबी वाटी, पंख पसरवला की आभाळात उडेल तो. त्याने पंख असे आखसून घेतले. माऊली म्हणतात, वाऱ्याची मान पिळी आटोवे ही एक आवडी, तो तिटा ते नळी धरून ठाके. पायात तर आहे, चोचीत नळी पकडतो. त्याला असं वाटतं, म्हणे मी बांधला पुढा, ये भावनेचा पडिला घोडा, तो मोकळिया पायांचा चवडा गोवी अधिकी. ऐसा काजे विना तुडला, तो सांगपा कवणे आणि के बांधला. दुसऱ्याने बांधला, मग दुसंडी जरी नेला तोडून अर्धा. थोड्या वेळाने फिरून हरवतो. पारधी येतो, पोपटांची माळच्या माळ लटकलेली नळ्यांना. एक एक पोपट असा सोडवतो, पिशवीमध्ये टाकतो. माऊली म्हणतात, त्या पारध्याने जर विचार केला की शेवटच्या पोपटाला पूर्ण नाही न्यायचा, अर्धा कापून नेऊ, अर्धा तिथेच लटकलेला राहील पण सोडणार नाही. माकडं पकडणाऱ्यांची अशीच एक युक्ती असते. निमुळत्या तोंडाची अशी घाकर असते. गडा धातूचा म्हणा, मातीचा म्हणा, काठेवाडी लोकांच्याकडे असतो. गड्यामध्ये शेंगा, बोरं, खोबरं काहीतरी टाकून देतात आणि जमिनीमध्ये तो काढून देतात. माकड येतं, पाहतं, जेमतेम एक हात असा त्या गड्यामधून जाईल तोंडातनं. मध्ये गड्यामध्ये खाद्य आहे. खाद्य आहे, मग ते थोडंसं घेईल का 2 बोटांच्या चिमटीत, मूठ भरेल ना. मूठ भरली की हा घेर वाढला, तो बाहेर निघत नाही. त्याला वाटतं आतमध्ये कोणतरी मला पकडून ठेवतो. माकडे मोठीशी धरिले फुटाणे, गुंतले ते हात नेणे ते. ही त्या माकडाची गोष्ट आहे का?
विठ्ठल विठ्ठल. त्या माकडाची गोष्ट नाहीये, त्याचे जे वंशज बसलेले आपण आपल्या मुठी अडकले आहेत नाही का. शुक म्हणजे पोपट, जीवरूपी शुक प्रपंचरूपी नळीवर येऊन बसला आणि विषयरूपी भाकर तुकड्याला भुलला आणि चिकटून बसला तिथे. बांधून घेतलं त्यांनी, मग नुसंडी जरी नेला तोडून अर्धा. म्हणून तुकोबाराय म्हणतात, बंधनाचा तोडू फासा. आम्हाला हे बंधन कळलं, आम्ही या बंधनाचा फासा तोडणार आणि तोडण्याचा एक साधा उपाय देऊ आशा. आशा सोडून द्या. मरताना सुद्धा आशा असते जगण्याची. आणि म्हणून मरणाऱ्या माणसाला जवळ बसलेले विचारतात, काही खायचं आहे का, कसली इच्छा आहे का, कोणाला भेटायचं आहे का, कोणाला बघायचं आहे का. याच्यात जीव अडकला, त्याच्यात जीव अडकला. आशा शेवटपर्यंत सुटत नाही महाराज. आणि म्हणून आशा सोडली, आशा तोडली, आशेचा फास तुटला की आम्ही मोकळे झालोच. कारण आम्ही मोकळे होतोच. मुक्त होता बरी झाला बद्ध घेऊन या. म्हणून आम्ही जे नाही ते डोक्यावर घेणार नाही. दुसरं चरण नाही काय नाही, काहीच नाहीये. काय नाहीये? हा संसारही नाहीये, संसारातलं सुखही नाहीये. संसार दुःखमुळेच आहे. पण ते जाऊ दे, मला हे दिसतं ना, हे जग हेही नाहीये. शंकराचार्य याला माया म्हणतात, शास्त्रकार याला अविद्या म्हणतात. येरती माईकी दुःखाची जनिती, नाही आती अंती अवसानी आणि लगे माईक पदार्थ. तेथे माझे अर्थ नको देवा, तेथे माझे अर्थ नको तेथे माझे
आहे ते पकडा. हा जो पसारा आहे ना, मूल मन शाखम अश्वत्थम छंदांचे यस्य पर्णा यस्तम सवेद, हे हा पसारा आहे, हा मिथ्या आहे. शंकराचार्यांनी एका शब्दात सांगितलं, अर्ध्या चरणात सांगितलं, अर्ध्या श्लोकात सांगितलं हे सत्य. ते म्हणाले श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः. एका अर्ध्या श्लोकात सांगू का म्हणाले? कोटी ग्रंथात जे सांगितलं तत्व ते मी अर्ध्या श्लोकात सांगू का तुम्हाला? अर्धा श्लोक संपला याच्यामध्ये. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि, अर्ध्या श्लोकात सांगतो. यदुक्तम ग्रंथ कोटिभिः, कोटी ग्रंथात सांगितलेलं काय? ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. बस, आम्ही ब्रह्माचे आदर्श. ब्रह्म सत्य आहे आणि जग मिथ्या आहे, जग माया आहे, हे नाही. इतका काय झालं? सुदाम्याने विचारला भगवंता. देवा, मोठी चर्चा चालते शास्त्र सभांमध्ये, धर्मसभांमध्ये शास्त्र चर्चा होतात आणि तिथे हमखास विषय निघतो तुझ्या मायेचा. तूही काढलेला गीतेमध्ये दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यय मामेव वै प्रपद्यन्ते माया वेतांतरन्ति. या माया नदी, भव नदी, ही माया जी आहे तिची मोठी चर्चा चाललेली आहे गीतेमध्ये, तू पण केलेली आहे. काय असलेली ही माया जरा मला दाखवशील का? नाही पाहिली की तुझी ही माया. सुदामा म्हणाला. कृष्ण हसले. अरे तू माया रोज अनुभवतोय, तू पाहिली नाही म्हणतोस. ठीक आहे, दाखवेल तुला कधीतरी. चल आपण स्नान करून येऊ म्हणाले. दोघ जण उतरले यमुनेमध्ये. स्नानासाठी डुबकी मारली. एक मोठी लाट आली. सुदाम्या वाहून गेला. अडकुळा होता, बालका होता. कृष्ण राहून गेला. वाहिला, नाका तोंडात पाणी गेलं, बेशुद्ध पडला. खालच्या अंगाने वाहत राहिला, धारेच्या अंगाने. कोणीतरी पाहिलं खालच्या गावच्या लोकांनी. अरे कोणीतरी माणूस पाहून येत आहे, वाचवा वाचवा, जिवंत आहे का मेला आहे बघा. पकडलं, वाचवलं, घडीवर आणलं, चाकावर फिरवलं, पोटातलं पाणी, नाका तोंडातलं पाणी काढलं, वैद्यांना बोलवलं, उपचार सुरू केले आणि बऱ्याच उपचारांनी थोडीशी तुडतुबी दिसली. अरे जिवंत आहे, पूर्ण मेला नाही. डोळे किलकिले करून पाहिले. अरे बघ, शुद्धीवर पण येतोय. करा करा उपचार. वैद्यांचा उपचार चालू आहे. आजूबाजूला गर्दी जमलेली आहे आणि त्या गर्दीला बाजूला करत करत एक हत्ती, सोंडेमध्ये माळ होती त्याच्या दिलेली, आला सरळ गर्दीतून वाट काढत आणि अर्धवट बेशुद्धीत अर्धवट शुद्धीत त्या सुदाम्याच्या गळ्यामध्ये माळ टाकली. माळ टाकल्याबरोबर लोकांनी जय जयकार केला त्या अनामिक कंठस्थाचा. त्याला उचललं, नवी वस्त्र आणली, नेसवली त्याला, त्याच हत्तीवर बसवलं, माळा टाकल्या गळ्यामध्ये आणि पुढे डीजे लागला, पुढे बँडबाजे वाजले, पुढे माणसं नाचतायत आणि माहून पाठीमागून हत्ती हा करतोय. याला समजे ना काय चाललंय. त्याने माहुताला भीत विचारलं, तुम्ही माझी मिरवणूक, माझ्या गळ्यात या माळा पुढे वाजंत्री वाजते, काय करणार आहे तुम्ही माझं? असं वाजत गाजत वेशीच्या बाहेर न्याल, मग मला खाली उतरवाल आणि माझ्या गळ्यावरनं सुरी फिरवाल, बरोबर? म्हणाले नाही नाही महाराज, असं नाही करणार आहे. हो हो, आमच्याकडे असंच करतात. त्या बोकडाची मिरवणूक काढतात, त्याच्याही गळ्यामध्ये माळा देतात, त्याच्याही पुढे लोक नाचतात, त्याच्याही पुढे वाजंत्री वाजते, पण कुठपर्यंत? वेशीपर्यंत आला की त्याला उलटा करतात, मानेवरनं सुरी फिरवतात. तुम्ही माझा बळी देणार नक्की? नाही महाराज, तुम्हाला सांगतो, हा हत्ती राजघराण्यातला 4 पिढ्यांचा हत्ती आहे. 5वी पिढी सुरू आहे. राजाचं अचानक देहावसान झालं. आमच्या नगरीचा नियम आहे, राजाचं देहावसान झालं तर हत्तीच्या सोंडेमध्ये माळ देतात, गावभर फिरवतात.
पटेल त्याच्या गळ्यात माळ टाकतो, तो आमचा राजा बनतो. सकाळपासून हत्ती फिरत होता, कोणाच्याच गळ्यात माळ टाकत नव्हता. आम्ही तुम्हाला वाचवण्यासाठी, तुमच्यावर उपचार करण्यासाठी बाहेर काढलं. हत्ती आला तुमच्या गळ्यात माळ टाकली. तुम्ही आमचे राजे झाले, आता आम्ही तुमची प्रजा, तुमचा अभिषेक होईल म्हणून तुमची मिरवणूक आहे. बरं वाटलं त्याला. राजसिंहासनावर बसला. शेजारचा राजा आला. आपली तरुण सुंदर रूपवती मुलगी त्याला दिली. थाटामाटात लग्न झालं. संसार सुरू झाला. वेळ कमी आहे म्हणून लवकर सांगून टाकतो. 2 मुलंही झाले त्यांना. आणि अचानक कोरोनाची लाट आली. राणीने अर्ध्या रात्री राम म्हटला, उठलीच नाही झोपेतून. सकाळी पाहिलं सुद्धा छाती बडवायला लागला. माझी इतकी गुणवती, माझी इतकी रूपवती पतिपरायण, माझी इतकी सेवाधारी पत्नी गेली. आता मी कोणाच्या जीवावर, कोणाच्यावर भरोशावर हे जीवन कंठू. रडायला लागला, आक्रोश करायला लागला. प्रधानांना माहीत पडलं. आगा महाराज रडू नका. म्हणाले राणीचा वियोग झाला, नाही होणार. म्हणाले होणार कसा नाही, तू जिवंत करणार आहेस का राणीला? म्हणाले नाही, राणीला जिवंत नाही करणार, पण राणीची प्रेतयात्रा निघेल. राणीला चितेवर जेव्हा जाळतील तेव्हा तुम्हाला तिच्या शेजारी बसवण्यात येईल आणि तुम्हाला जिवंत करायला. मग तुमचा वियोग घडेल का? म्हणाले हा हा काय? म्हणाले आमच्या नगरीचा नियमच असा आहे, राजाच्या आधी राणी जर गेली तर राजाला जिवंत तिच्या चितेवर जाळलं जातं. त्यामुळे तुमचा वियोग होणार नाही, रडू नका. आता राणीसाठी तर रडणं थांबलं, स्वतःसाठी रडायला लागला. असं कसं काय, असं कसं काय, मी तुमच्या नगराचा थोडाच आहे, तुमच्या नगरीचे नियम मला कसे लागतात? म्हणाले राजा होताना जसे लागतात ना तसे लागतात. आता नाईलाज झाला. म्हणाले काय, मला थोडं भगवंताचं स्मरण करू दे, मला स्नान करून येऊ दे. पहारेकरी आजूबाजूला गेले. करा स्नान आमच्या समोर. उतरला नदीमध्ये, डुबकी मारली, बाहेर आला. भगवान श्रीकृष्ण पितांबर बदलत होते. भगवान श्रीकृष्ण पितांबर बदलत होते. सुरुवातीला उतरले ना, धावत गेला आणि मिठी मारली. कृष्णा, अरे काय पाहिलं मी हे असं, मला तर मारायला निघाले होते. म्हणाले सुदाम्या, तू जे पाहिलं ना त्याला माझी माया म्हणतात. नाहीये ती, जे नाहीये ते खरं मानणं ही माया आहे. आणि म्हणून नाही तेची घेताशी मी. ते डोक्यावर घेतलं तर काय होतं महाराज? होईल दुरी निज पंथ. आत्मवस्तूचा परिचयच होणार नाही शेवटपर्यंत. तुम्हाला सगळा मायेमध्येच गुंतून राहशील. म्हणून आशा सोड, माया ही सोड. जे नाही ते डोक्यावर घेऊ नको. आणि माझं आणि तुझं याचं ओझ सुद्धा वागू नको. तिसऱ्या चरणात नाचले ते माझे तुझे, नाचले ते माझे तुझे, नाचले माझे तुझे, नाचले लगे गाते, नाचले गाते माझे आणि तुझे ममत्व जे आहे, आसक्ती जी आहे वस्तूंच्या बद्दलची, ती बंधनात टाकते. बंधन गोड वाटू लागतं, बंधन बरं वाटू लागतं. तेवढ्यामुळे ना माझ्यामध्ये अडकला, तुझ्यामध्ये अडकला, माझं तुझं करत राहिलं आयुष्यभर. बंधनं गोड वाटू लागली, बंधनं सोडाविषयी वाटतच नाही. आणि म्हणून हे ओझे वाहत राहिला तो बंधनाची. स्वातंत्र्यवीर सावरकरांची गोष्ट तुम्हाला माहिती आहे. अंदमानच्या
त्या जेलमध्ये शिक्षा भोगत होते. समुद्रकाठची ती दमट हवा बेड्या गंजून जायच्या. बरं, हातामध्ये बेड्या असायच्या, पायामध्ये बेड्या असायच्या. दंडाबेडीची शिक्षा असायची. साप्ताहिक सुट्टी लागली की सगळे कैदी आपापल्या साखळ्या उचलायचे, आपापल्या बेड्या उचलायचे. तेवढ्या वेळापुरती त्यांच्या बेड्या मोकळ्या करायच्या. ते पळत सुटायचे समुद्र किनाऱ्यावर आणि समुद्राच्या वाळूमध्ये कसा त्या बेड्या घासत राहायच्या. इतक्या घासायचे की चकचकीत अशा त्या लोखंडी बेड्या उजळून जायच्या, चमकायला लागायच्या. स्पर्धा लावायची ते कोणाची जास्ती चमकते. एक सावरकर असे होते की ज्यांनी कधीही आपली बेडी घासली नाही. ते येऊन दाखवायचे, बघा आमची बेडी कशी चकचकी. दागिना एका तुझा तो प्रेमात पडला का? जी फोडावी, जी जाळावी, जी तोडावी, अरे तीच कशी उजळावी. सावरकरांची कविता आहे. जी तोडली पाहिजे, फोडली पाहिजे, जाळली पाहिजे, ती उजळायला निघाला, दागिने वाटायला लागले तुम्हाला. या बेड्या तुटणार नाही तुमच्याकडनं, कारण तुम्ही बेड्यांच्या प्रेमात पडले. सगळेजण या बंधनामध्ये अडकून पडलेलो आहोत आपण. बंधनं गोड वाटायला लागलेली आहेत आपल्याला. जुन्या काळची गोष्ट आहे. एक गावच्या गाव बहिऱ्या लोकांचं गाव होतं. जन्माला येणारी मुलं सुद्धा बहिरी असायची. म्हाताऱ्या माणसापासून तर तरुणांपर्यंत, म्हातारी लहान मुलांपर्यंत संवाद आरडाओरडा करूनच, मोठमोठ्याने आरोळ्या मारूनच एकमेकांशी बोलायचे. तेही समजेल नाही तर नाही समजेल. काय समजत? उदाहरणार्थ एक चालला होता बाजारामध्ये, त्याचा मित्र आला आणि त्याला विचारलं, अर्थात मोठ्यानेच विचारणार तो, काय रामराव, कुठे बाजारात चालला का? हा वळला, नाही नाही नाही, जरा बाजारात जाऊन येतो आहे. असं मला वाटलं का बाजारात चालले. काही समजलं का? विचारलं सगळे पहिले. एक तरुण पोरगा जंगलात गेला कामाच्या निमित्ताने. उन्हाळ्याचे दिवस होते, काम झालं, झाडाच्या खाली एका हाताची उशी केली आणि असा झोपला. एक खान वरती होता. झाडाची कोणीतरी फांदी तोडून नेलेली होती आणि मी सांगितलं की औषधी गुणधर्म असतात प्रत्येक वनस्पतीमध्ये. त्या झाडाचा चीक टपकत होता तोडलेल्या फांदीतून आणि एक टपका, एक थेंब नेमका त्याच्या उघड्या कानावर पडला. मध्ये गेला, कानाचा पडदा उघडून गेला आणि त्याला ऐकायला यायला लागलं शांत. त्याचं बहिरे पण निघून गेला. आनंद वाटला, पण जास्त वेळ टिकला नाही. गावात आल्याबरोबर कुठे गेला? अरे हळू बोल ना, मला ऐकू येत आहे. म्हणाल्या, हा कालपर्यंत बरा होता. दुसरा आला, तो विचारायला लागला, वारडाओरडा करू लागला, हळू बोल, मला ऐकू येत आहे. तो त्यालाही सांगायला, सगळ्यांना सांगतोय, हळू बोला, मला ऐकू येत आहे. म्हणाले, हे चांगलं नाही आहे. हा रानात गेला, याला भूताने धरलेलं दिसतंय, याला भक्ताकडे घेऊन जा. भगतही बहिऱ्यांच्या गावाचा, तोही आरडाओरडा करूनच भुगवत होता. हा भक्ताला म्हणायचा, तू हळू बोल, मला ऐकू येत आहे. तो भगत म्हणाले, हे कंतड बोलतोय, माझ्याकडनं निघणार नाही, याला घेऊन जा. जिल्ह्याला नेलं. आता नाशिकचा डॉक्टर तो कशाला असेल बहिऱ्यांच्या गावाचा. दवाखान्यात हे 4 महिने गेलेले. त्यांनी आरडाओरडा सुरू केला. डॉक्टर केबिन मधून बाहेर आला. म्हणाले, काय चाललंय? हा म्हणाला, काही नाही, हे पहिल्यांच्या गावाचे लोक आहेत. म्हणाले, मी तिथला. बरं, मग पेशंट कोण आहे हे? म्हणाले, नाही, मी आहे. तुला काय ऐकू येत आहे? तरी पण मीच पेशंट आहे. म्हणाले, मला आणलेलं आहे. चल ये मग. अरे बाबा, काय करू? म्हणाले, पहिल्यांच्या गावात राहतो, हे सगळे पहिले. माझा पडदा उघडून गेला, मला ऐकायला यायला लागलं चांगलं. मग ट्रीटमेंट काय करू तुझ्यावर? उघडलेला पडदा फाडून टाका महाराज, यांच्या गावात जाऊन राहायचंय परत. विठ्ठल
म्हणून वाटतं ना सगळेच चांगले, सगळ्यात बंधनामध्ये, आणि म्हणून सगळेच ममतेमध्ये, सगळेच ओझे वाहणारे. एक महाराज म्हणतात फक्त कोण ओझे वागवी, कोण ओझे वागवी. विक्र नाही त्याची घेता अशी निचे, नाही ते डोक्यावर घ्यायचं आणि ओझं कशाला वाहत बसायचं. आम्ही नाही वाहणार ही ओझी. एक माणूस उन्हाळ्याच्या दिवसात इथून वनखेडच्या रस्त्याकडनं दिंडोरीला चालला होता. डोक्यावर मोळी होती, पायामध्ये चपला नव्हत्या, डांबरी रस्ता, चटके लागतायत, पायाला फोड आलेले आहे, घामाच्या धाराने निथळलाय, गुडघ्यापर्यंत पोचलेलं धोतर भिजून गेलेलं आहे, अंगावर शर्ट नाहीये, मोळीची जेवढी सावली पडेल तेवढी सावली अंगावर घेऊन पायाला चटके लावून घेत झप झप पावलं टाकत तो जातोय. गाडीवाला जायला लागला आणि त्याला दया आली. आमच्या चित्ते बापू सारखा असेल. चित्ते बापू म्हणाले, चल गाडी टाक पाठीमागे मोळीमध्ये, मी तुला घेऊन जातो. कुठे जातोयस? म्हणाले, माझा रोजचा क्रम आहे महाराज. मोळी घेतो, तिथे विकतो, राशन आणतो आणि मग संध्याकाळचं जेवण करतो, दुसऱ्या दिवशी न्याहारीचं पुरवून ठेवतो, न्याहारी करतो, जंगलात जातो, मोळी तोडतो, पुन्हा विकायला जातो. तुम्ही जा. नाही नाही नाही, मी आज तिकडेच जातोय. तुझी मोळी माझ्या गाडीत मागे टाक. मागे गाडी उघडी होती, तू पण मागे जाऊन बस, सोडतो तुला. त्यांनी मोळी टाकली, तोही जाऊन बसला, गाडी सुरू झाली. त्या साईड ग्लास मध्ये ड्रायव्हरला असं दिसलं, बाबा गाडीत बसलाय पण मोळी पुन्हा त्याने आपले उचलून डोक्यावर पडलेली. त्याने पुन्हा गाडीला ब्रेक मारला. म्हणाले, बाबा मोकळे बसा ना, मोळी पण सोडा ना मोकळी, डोक्यावर कापड धरून बसलेले ओझं. बाबा म्हणाला, नाही रे बाबा नाही, तू मला गाडीत घेतलं एवढेच किती उपकार झाले तुझे. माझ्या मोळीचं वजन तुझ्या गाडीला कशाला? राहू दे माझ्या डोक्यावर, राहू दे माझ्या डोक्यावर. आपल्याला हसायला आलं त्या बाबांचं. संत आपल्याला हसतात. आपण सगळेजण बसलोय त्या पांडुरंग परमात्म्याच्या गाडीमध्ये आणि संसाराच्या मोळ्या राहू दे माझ्या डोक्यावर, राहू दे माझ्या डोक्यावर. वाहू हा संसार देवा, म्हणे नानो संतांचा अनुभव आहे. तुका म्हणे मार घातली यावरी होईल कैवारी. नारायण तो भगवंत कैवारी होतोच ना. संसाराचं ओझही त्याच्यावर सोपवून द्या. तुम्ही पण मोकळे बसा, तो पण मोकळा तुम्हाला थेट घेऊन जाईल ना. पण आमचा त्या देवावर विश्वास नाही आणि म्हणून कोण ओझे वागवी. कशाला अंतर पाडतात? अंतर जर पडत असेल ना, आपल्या जगण्याला अर्थ नाही म्हणून ते अंतिम चरणात सांगितलं. तुका म्हणे अंतराये, तुका म्हणे अंतराये, तुका म्हणे अंतराये
देवी काय जेणे तीन चरणांचा धावता भावार्थ आपण पाहिला. चौथ्या चरणापर्यंत पोहोचलो आहे. 10 मिनिटं सेवेला अजून बाकी आहे. मी 10च मिनिटात सेवा संपवेल. अर्धा मिनिट मोठ्या प्रेमाने भगवंताचं भजन आपण सगळ्यांनी करायचं. देवी काय जिने ते अंतर पडताय. कशाने पडताय? तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी देवा सवे आठी पाडितोस. नाशिवंत गोष्टीसाठी देवामध्ये आणि जीवामध्ये अंतर पडतं. गीतेचा अर्जुन विषाद योग नावाचा पहिला अध्याय. अर्जुन म्हणतो देवा तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये अंतर नाही पडायचं, म्हणून मला लढायचं नाही. न लढण्याची जी कारणं वेगवेगळी सांगतो तो. पहिल्यांदा पाहतो सांगतो की मला माझा रथ 2 सैन्याच्या मध्ये नेपर्यंत बघा दे. कोण कोण लढायला आलेले? सेनयोर उभयोर मध्ये रथं स्थापयमे यामध्ये का निरीक्षेहम योद्धुकामान अवस्थितान गैरमया सह योद्धव्यम अस्मिन् रणसमुद्रे. कोण कोण लढायला आलेलं आहे आणि कोण कोण माझ्या बरोबरीच आहे. कोणाची होई लढेल हे ठरू दे, हे बघू दे. लढायला तर पुष्कळ आलेले आहेत, म्हणजे माझ्या बरोबरीचे थोडे आहेत. मी त्यांच्याशी कशाला लढू शकत लोकांशी? म्हणून जरा दाखव मला कोण कोण आहे ते. आणि मध्ये पाहिल्यानंतर आचार्यान मातुलान भ्रातॄन पुत्रान पौत्रान सखीं सदा मातुला सुहृदश्चैव मामे दिसले, सोयरे दिसले, भाऊ दिसले, साले दिसले. पांडवांचा सख्खा मामा होता समोर. कौरवांच्या बाजूने लढणारा कोण? शल्य, माद्रीचा भाऊ. नकुल सहदेवाचा सख्खा मामा कौरवांच्या बाजूने आपल्या भाच्यांच्या विरोधात लढायला आलेला आहे. आला तो शल्य देशाहून, नगर देशाहून.
पण येताना सैन्य वगैरे घेऊन आला ना त्याच्या हत्ती घोड्यांपासून सैनिकांपर्यंत राहण्याची, खाण्याची, चारा पाण्याची, मुक्कामाची व्यवस्था उत्तम रीतीने होत होती. त्याला असं वाटतं की आपले भाचे करतात ती दुर्योधनाच्या बाजूने व्हायची. आणि शेवटच्या मुक्कामाला आल्यानंतर तो प्रसन्न झाला. शल्य म्हणाला, माझ्या भाच्यांनी काय सुंदर व्यवस्था केली आमची, वा, मी प्रसन्न आहे त्यांच्यावर. कोपऱ्यातनं बाहेर आला दुर्योधन. जय हरी मामा, काही अडचण, काही दुविधा, काही गैरसोय? म्हणाले म्हणजे काय, तुमची सगळी सोय आपणच तर केली होती. तुम्हाला सुरत जायला बस आपलीच आणि गुवाहाटीला जायला विमान पण आपलंच. म्हणून मग आता काय म्हणताय, या ना आपल्या बाजूने. यावं लागलं. त्यांच्या बाजूने शिवल्याला सख्या भाच्यांच्या विरुद्ध त्यांच्या भाच्यांच्या हातून मागला गेला. एक दिवसाचा सेनापती झाला, पण इकडे पक्षांतर केलं नाही झाली. ज्याचे खावे अन्न, अन्न खाल्लेलं होतं. मग यांना मारत नाही. एतान्न हंतुमिच्छामि घ्नतोपि मधुसूदन. त्यांना समजत नाही हो. यद्यप्येते पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषम मित्रद्रोहेच पातकम. पातक होत आहे. अहोगत महत् पापम कर्तुम व्यवसिता वयम. महापाप करायला निघालो होतो. तशाने यद्राज्य सुख लोभेन हंतुम स्वजनम उद्धिता. अर्जुनाचा प्रश्न आहे भगवंताला, देवा एवढं पाप होईल, कुलभ्रष्ट होतील, कुलस्त्रिया भ्रष्ट होतील, वर्ण संकर होईल, संकरो नरका येईव पतंती पितरेषु. पितर नरकात पडतील, पिंडोदक क्रिया नष्ट होतील. आणि हे सगळं पाप डोक्यावर चढल्याने सर्वात मोठं नुकसान आमचं काय होईल. जो द्वारकेचा राणा पांडवा घरी तू असतो, तू निघून जाशील. तुझसे अंतराय घडेल. अंतराय लढत काबरं नाही, त्याचं कारण हे आहे. तुझसी अंतराय घडेल, मग सांग पामुचे काय उरेल. येणे दुःखे हिये फुटेल, तुझ वीण कृष्णा. तुझ्या वाचून माझं हृदय विदीर्ण होऊन जाईल. माझ्या जगण्याला काही अर्थ नाही. महाराज ते सांगतात ना, देवी काय जिणेते. तुका म्हणे अंतराय, देवी काय जिणेते. जगण्याला अर्थ राहत नाही. म्हणून नाशिवंत गोष्टीसाठी तुम्ही देव दुरावू नका, देवाला दूर पाठवू नका, किंवा देवापासून अंतर तुमचं पाडू नका, देवापासून दूर जाऊ नका. ज्या संतांनी सांगितलं त्यांचं एकदा स्मरण करूया. ज्ञानेश्वर सारांश एवढा आहे की संसाराच्या लोभापोटी आपण आत्मतत्वापासून, आत्मवस्तूपासून दूर जाऊ नये. आत्मवस्तूचा मार्ग दूर सोडू नये. आमच्या वैकुंठवासी हरिभक्त परायण महारू बाबा पाटील यांनी तो आत्मतत्वाचा मार्ग अनुसरला. त्यांना आपला सर्व परिवाराच्या वतीने, या सप्ताह संयोजकाच्या वतीने आणि वलखेड ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहूया. बसल्या जागी फक्त अर्धा मिनिट शांत बसायचं. सर्वांनी मनोमन आबांच्या सद्गतीसाठी प्रार्थना करायची. सर्वांनी हृदयाशी हात जोडायचे. शांती मंत्र म्हणूया. मी सांगेल माझ्या पाठीमागून म्हणा.
ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांति 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 ओम शांति 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 बंधनाचा तोड माझा देव आशा कापुनी नाही तेची घेता शिरी होईल तुरे निज पंथ नाथिलेची माझे तुझे कोण ओझे वागवी देवा तुका म्हणे अंतराय देवी काय जिणे ते मोठा गोड चिंतनीय असा अभंग आहे. मला फार थोडासा समजला, तोही नाही समजला, जेवढा समजला तेवढाही वेळा वागता आपल्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये मी जर काही कमी पडलो असेल तो माझा दोष. काही चांगलं सांगितलं गेलं असेल माझ्या संतांचं, माझ्या वारकरी पंथाचं, वारकरी ग्रंथात वाचलेलं तेवढंच ग्रहण करा. निम्नते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवितो असे पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे क्षमा करणे संती एवढंच चित सांगतो. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी वैकुंठवासी महाबाबांच्या स्मृतींना आणि आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो. अखिल भारतीय मानव परिक्रमा सेवा संघाचे आमचे राष्ट्रीय संयोजक चित्तेदादा कल्पिलाल दादा, आमच्या कैरेकरी नलिनीताई, सुभद्राताई, सुदाम नाना आणि करून सगळे तिथं स्थानिक कमिटीची स्थानिक असले म्हणून त्यांचे सगळे आलेले आहेत. सगळ्यांना वंदन करतो, सगळ्यांचे आभार मानतो आणि माझ्या वाणीला बोलणार. जय विठ्ठल जय